we are discussing about the chemical properties of carboxylic acid. Chemical properties of carboxylic acid. In that, we are learning about the first acidic character of carboxylic acid. Acidic character of carboxylic acid. The name indicates the carboxyls are carboxylic acid means when these carboxylic acids are dissociated in water, which when added in water they produces H plus ions means they are acidic. म्हणजे आता याच्यामध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही बघितलेला ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, तर तसंच ज्यावेळेस हा कार्बोक्सिलिक ऍसिड पाण्यामध्ये टाकला जातो त्यावेळेस तो डिसोशिएट होतो आणि तो H प्लस आयन्स देतो म्हणून याच्यामध्ये म्हणून त्याला आपण ऍसिड असं म्हणतो. म्हणजेच हा काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड हा ऍसिड आहे. आता याच्यामध्ये याची ऍसिडिटी, आता हा जो ऍसिड झाल्यानंतर सुद्धा किंवा स्टेबल होऊ शकतो बिकॉज ऑफ देअर रेझोनन्स. आता रेझोनन्स म्हणजे काय, आता हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याच्यामधले जे कार्बोक्सिलेट आयन तयार झालं याला काय म्हणायचं आहे, कार्बोक्सिलेट आयन. कार्बोक्सिलेट आयन हा रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मुळे काय होतो, स्टेबल होतो. म्हणजेच बघा आता कसं तयार होईल, अँड फॉर्म O minus ion here and double bond O will be here. म्हणजेच याच्यामधला हा जो O मायनस आहे डबल बॉन्ड्स काय होत राहील, या ऑक्सिजन वरती किंवा या ऑक्सिजन वरती सारखा सायमल्टेनियसली शिफ्ट होत राहील बिकॉज ऑफ सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. द ऑक्सिलेट आयन इज मोस्ट स्टेबल. आता ह्या दोघा जणांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखीच असल्यामुळे दोघं एकच एलिमेंट आहे, सारखीच आहे असणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं तर स्टॅबिलायझेशन त्यांच्यामध्ये निर्माण होतं. दे आर स्टॅबिलाइज ड्यू टू द रेझोनन्स. म्हणजे या दोघा जणांचं स्ट्रक्चर आपल्याला रेझोनन्स हायब्रिड आपल्याला असंही दाखवता येतं, CO आणि हा डबल बॉन्ड जो आहे तो मी असं डॉटेड लाईन म्हणजे डबल बॉन्ड काय होत असतो दोन्हीकडेही शिफ्ट होईल आणि त्यामुळे हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे तो मोस्ट स्टेबल आहे आणि त्यामुळेच हे कार्बोक्सिलिक ऍसिड काय दाखवतात, ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतात. दे लुजेस हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयन केला तरी सुद्धा ते कसे आहेत, स्टेबल आहेत. त्यामुळे त्यांना रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मुळे ते स्टेबल आहेत असं आपल्याला म्हणता येतं. बरोबर आहे. म्हणजेच हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर referred as a acid because they gives H plus ions in water, therefore they are acidic. आता याच्या बरोबरच आता मग all the carboxylic acids does not have same strength. म्हणजेच काय, काही कार्बोक्सिलिक ऍसिड स्ट्रॉंग असतील, काही कार्बोक्सिलिक ऍसिड वीक कार्बोक्सिलिक ऍसिड असतील. हे कशावरती अवलंबून असेल तर स्ट्रेंथ ऑफ लुझिंग H प्लस आयन्स. जो कुठलाही, जसं की आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये शिकलेलो आहोत, जो कुठलाही कार्बोक्सिलिक आयन्स जो H प्लस आयन्स लवकर देईल त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हटलेला आहे. कुठलाही ऍसिड कसा असतो स्ट्रॉंग, जो कुठलाही H प्लस आयन्स लवकर देतो त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. आता हा कार्बोक्सिलिक आयन्स सुद्धा कार्बोक्सिलेट आयन्स फॉर्म होण्याची टेंडन्सी जी आहे ती प्रत्येक कार्बोक्सिलिक ऍसिडची वेगवेगळी आहे. इट डिपेंड अपॉन द pKa व्हॅल्यू. pKa value. आता what is mean by pKa value? You have studied in ionic equilibrium. Ionic equilibrium मध्ये याची तुम्ही हे घेतलेली आहे, अभ्यास केलेलाच आहे त्याच्यामध्ये. आता ज्या कुठल्याही याची लोअर Ka व्हॅल्यू असेल, what is mean by Ka? It is the dissociation constant for acid. ज्या कुठल्याही कार्बोक्सिलिक ऍसिडची व्हॅल्यू त्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची लोअर असेल तर त्याची निश्चितच काय असते तर pKa व्हॅल्यू काय असते, हाय असते. pKa व्हॅल्यू हाय असते आणि तो कसा असतो, वीक ऍसिड असतो. हे लक्षात ठेवा.
लोअर पीके व्हॅल्यू असली की त्याचं सॉरी लोअर के ए डिसोसिएशन कॉन्स्टंट असले की हायर पीके व्हॅल्यू असते आणि त्यामुळे तो वीक ऍसिड असतो. तर ह्याच्या विरुद्ध कसं म्हणता येईल, हायर के ए डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू असेल तर त्याची पीके व्हॅल्यू काय असते, त्याची लो असते आणि त्यामुळं तो कसा असतो, स्ट्रॉंग ऍसिड असतो. कारण का, वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय पीके पीके म्हणजे काय आहे तर निगेटिव्ह लॉग ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट टू द बेस स्टेट. आणि निगेटिव्ह लॉग आहे म्हणजे त्याची के ची किंमत कमी झाली की ह्याची किंमत वाढते आणि याची किंमत वाढली की तो कसा असतो, वीक ऍसिड असतो. याची किंमत जास्त असेल तर याची किंमत काय होईल, कमी होईल आणि मग तो कसा होईल, स्ट्रॉंग ऍसिड आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. आता हे सर्वच कशावरती अवलंबून असतं तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट वरती अवलंबून असतं. आता त्याच्यामध्ये जो आता समजा एखादं हॅलो ऍसिड्स आहेत, हॅलोजन ऍसिड्स म्हणजे आता समजा मी एक उदाहरण घेतो, CH2 COOH. मी ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलेला आहे. त्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधलं एक हायड्रोजन काढून तिथं क्लोरो ऍसिटिक ऍसिड आहे. आता हा क्लोरो ऍसिटिक ऍसिड कसा आहे, आता हा क्लोरीन जो आहे इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप आहे म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन विथ ड्रॉइंग ग्रुप आहे म्हणजेच हा क्लोरीन काय करणार आहे, या कार्बनचे इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे. कार्बन काय करणार आहे, मग या कार्बनचे इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे आणि त्यामुळे हा हायड्रोजन आयन सहजासहजी सोडून दिला जाणार आहे. म्हणजेच द स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड डिपेंड्स अपॉन दीज अल्किल ग्रुप. या अल्किल ग्रुप वरती त्याचे स्ट्रेंथ असेल अवलंबून. हा अल्किल ग्रुप कसा असेल, जर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर हा हायड्रोजन सहज लवकर सोडून दिला जाईल आणि त्यामुळे हा स्ट्रॉंग ऍसिड बनेल. बरोबर आहे. आणि म्हणजेच याच्यामध्ये स्ट्रेंथ ही सर्वस्वी या अल्किल ग्रुप वरती असते. सर्वच कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये अल्किल ग्रुप काय सारखा असत नाहीये, त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ कमी जास्त होत राहते. आता बघा उदाहरणार्थ बघूया आपण. आता इथे हा मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, याची पीके ची व्हॅल्यू आहे बघा, पुस्तकात दिलेलीच आहे, तुम्ही इथे बघू शकताय 2.86 असे काहीतरी पुस्तकामध्ये त्याचे मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. आता जर समजा हाच मी कार्बोक्सिलिक ऍसिड डायकार्बोक्सिलिक ऍसिड केला म्हणजेच तर याची पीके ची व्हॅल्यू होते 1.26 आणि जर समजा इथं Cl3 असेल आणि हा कार्बन COOH तर याची 0.6 पीके व्हॅल्यू. आता याच्यावरून असं इंडिकेट होतं हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वाढले की निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट स्टॅबिलाइज होतो, म्हणजेच निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवला जातो. आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवल्यामुळे काय होतं, हे सर्वच इलेक्ट्रॉन्स काय होतील, इकडे ओढल्या जातील आणि इलेक्ट्रॉन इकडे ओढल्या गेल्यामुळे हा हायड्रोजन काय होतो, सहजासहजी रिलीज केला जाईल आणि सहजासहजी रिलीज केल्या गेल्यामुळे काय होतं तर हा स्ट्रॉंग ऍसिड बनतोय. म्हणजेच स्ट्रेंथ डिपेंड्स अपॉन द कॅपॅसिटी ऑफ दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड लुझिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजेच हायड्रोजन आयन कसा लूज करतोय त्याच्यावरून त्याची कॅपॅसिटी ठरलेली असेल कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर आहे. आता अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कसं असतं, हे झालं स्ट्रेट चेन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये स्ट्रेट चेन. अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कसं असतं, बेन्झोइक ऍसिड उदाहरणार्थ घेऊया आपण. बेन्झोइक ऍसिड इज द सिम्पलेस्ट कार्बोक्सिलिक ऍसिड. आता COOH ह्या बेन्झोइक ऍसिड आहे. आता ह्या बेन्झोइक ऍसिड मध्ये ह्याच्यामध्ये हा जो कार्बन इथला जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज झालेला आहे. sp2 हायब्रिडाइज झालेला आहे आणि रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मध्ये म्हणजेच निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे हा इलेक्ट्रॉन्स इथले इलेक्ट्रॉन्स आतमध्ये म्हणजेच ओढले जातील या रिंग मध्ये आणि त्यामुळे हा हायड्रोजन काय होईल, सहजासहजी रिलीज केला जाईल आणि त्यामुळेच हा ऍसिड काय म्हणता येते की स्ट्रॉंग कार्बोक्सिलिक ऍसिटिक ऍसिडची म्हणजेच CH3COOH ची पीके व्हॅल्यू किती आहे तर त्याची जवळपास मला वाटतं
4.76 अशी काहीतरी आहे. तुम्ही जर पुस्तकात बघा 4.76 आहे. आणि ह्या बेन्झोइक ऍसिड आहे, या बेन्झोइक ऍसिडची पीकेईची व्हॅल्यू आहे 4.2. म्हणजे आता याच्यावरनं असं दिसतं ह्या स्ट्रेट चेन जे कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे त्याच्यापेक्षा ह्याची पीकेईची व्हॅल्यू काय झालेली आहे, जास्त झालेली आहे. सॉरी, ह्याच्यापेक्षा कमी आहे, ह्याच्यापेक्षा ही पीकेईची व्हॅल्यू कमी झाली. त्यामुळे हा कसा असेल, स्ट्रॉंग ऍसिड झाला या ऍसिटिक ऍसिड पेक्षा. बरोबर आहे. 4.7 आणि 4.2 यांची जर कम्पेअर जर केला तर 4.2 काय आहे, तर पीकेची व्हॅल्यू कमी झाली आणि त्यामुळे हा पीके हा काय असेल, स्ट्रॉंग ऍसिड. आता जर आपण समजा याच बेन्झीन रिंग मध्ये जर समजा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतील, आता समजा दुसरं एक एक्झाम्पल घेतो कार्बॉन बेन्झोइक ऍसिडचं COOH आणि हा इथे मी NO2 ग्रुप, नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप कसा आहे, तर तो नायट्रो ग्रुप काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. म्हणजे हा रेझोनन्स मधले सुद्धा सगळे इलेक्ट्रॉन काढून घेण्याच्या टेंडन्सी मध्ये असतो आणि त्यामुळे काय होणार आहे, हे वरून सर्वच इलेक्ट्रॉन सोडले जातील आणि त्यामुळे हा हायड्रोजन जो आहे तो काय होईल, सहजासहजी लगेच सोडून दिला जाईल. आता याची जर पीके व्हॅल्यू बघितली 3.41 त्याची पीके ची व्हॅल्यू आहे आणि याची 4.2. आणि जर समजा आपण दुसरं एक एक्झाम्पल घेतलं इथं COOH आणि इथं हा मिथिल ग्रुप घेतला CH3 मिथिल ग्रुप घेतला आणि आता यांची जर आपण पीकेची व्हॅल्यू बघितली तर याची पीकेची व्हॅल्यू आहे 4.2. आता बघा हे सर्व जर तुम्ही अरोमॅटिक ऍसिडचं कंपॅरिझन केलं तर हा जो अरोमॅटिक ऍसिड आहे, हा जो मिथिल ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणतो आपण. हा काय करणार आहे, इलेक्ट्रॉन त्या रिंगलाच देणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन मिळणार नाहीत. त्यामुळे त्याची पीकेची व्हॅल्यू 4.4 झालेली आहे. आता त्याच्यापेक्षाही हा स्ट्रॉंग असेल, बेन्झोइक ऍसिड असेल 4.2. कारण का याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाही, हा रेझोनन्सद्वारेच इलेक्ट्रॉन याच्यामध्ये सोडणार आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा याची जर कंपॅरिझन केली, हा इलेक्ट्रॉन देतोय त्यामुळे अजून याची काय झाली आहे, पीकेची व्हॅल्यू वाढलेली आहे. त्यामुळे हा त्याच्यापेक्षाही वीक झाला आणि हा सर्वात स्ट्रॉंगेस्ट ऍसिड असेल. म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग करून घेण्यामुळे हा इलेक्ट्रॉन हायड्रोजन सहजासहजी दिला जाईल आणि त्यामुळे हा कसा आहे, स्ट्रॉंग आहे बाकींच्या दोघांच्या तुलनेमध्ये. म्हणजेच अरोमॅटिक ऍसिड सुद्धा आपल्याला इथे काय करता येतात, तर हे अशा रीतीनं कम्पेअर करता येतात. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि त्याचबरोबर रेझोनन्स इफेक्ट मुळे हे काय दाखवतात, तर लवकरात लवकर हायड्रोजन सोडतात आणि त्यामुळे हे स्ट्रॉंग ऍसिड असतील ऍसिटिक ऍसिड पेक्षा. म्हणजेच काय, अलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिड पेक्षा हे अरोमॅटिक ऍसिड कसे असतील, स्ट्रॉंग असतील. बरोबर आहे. हे आहे ऍसिडिक नेचर ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. बरोबर आहे. अजून एक रिएक्शन बघूया आपण. हे याच्यामध्ये हे ऍसिडिक नेचर कसं आहे त्याचं लक्षात घ्या. MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये ऍसिडिक नेचर पीके व्हॅल्यू जर कशी असेल, पीके ची व्हॅल्यू जर हाय असेल तर तो कसा असतो, तर वीक ऍसिड असतो. पीके ची व्हॅल्यू जर समजा आपले लो झाली तर तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. हे MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. बरोबर आहे. ओके. आता पुढची जी रिएक्शन आपण बघूया, फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड. आता ऍसिड क्लोराइड पासून आपण बरेचसे कार्बोक्सिलिक ऍसिड तयार केलेलेच आहेत. आता तशाच प्रकारे फक्त उलटी रिएक्शन आपण बघतो आहोत. ऍसिड क्लोराइड फॉर्मेशन कसं होतं. आता बघा मी इथं जनरल रिएक्शन विथ SOCl2 म्हणजेच याला म्हणतो आपण थायोनिल क्लोराइड. रिएक्शन विथ PCl3, रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड, रिएक्शन विथ PCl5. These three reactions we have to consider in this point. आणि या तिघा जणांच्या रिएक्शन कार्बॉक्सिलिक ऍसिड बरोबर होतील आणि त्यांच्यापासून फॉर्मेशन होईल ऍसिड क्लोराइड. पहिल्यांदा आपण बघूया एस वरती थायोनिल क्लोराइडची रिएक्शन RCOOH कार्बॉक्सिलिक ऍसिड when heated with थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड याचं नाव आहे. स्ट्रक्चर आणि नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. थायोनिल क्लोराइड अँड दे फॉर्म RC डबल बॉन्ड OCl. ऍसिल क्लोराइड. ऍसिल क्लोराइड
प्लस SO2 सल्फर डायऑक्साईड निघून जाईल प्लस HCl हे सुद्धा निघून जाईल. म्हणजेच काय सल्फर डायऑक्साईड हे ऍसिड क्लोराईड इथे आपल्याला तयार झालेले दिसते. आता दुसरं एक्झाम्पल PCl3 चं बघूया आपण. PCl3 3 molecules of RCOOH acetic carboxylic acid plus PCl3 phosphorus trichloride they form RC double bond OCl means acyl chloride we are getting here plus POH thrice हे आहे फॉस्फरस ऍसिड याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड क्लोराईड इथे आपल्याला तयार झालेलं आहे दिसतंय. आणि अजून ही तिसरी रिएक्शन हे जनरल रिएक्शन्स आहेत RCOOH प्लस PCl5 when carboxylic acid is heated with phosphorus pentachloride they form acid chloride C double bond OCl plus phosphooxychloride POCl3 phosphooxychloride plus HCl. These are the byproduct. आता हे तिन्ही रिएक्शन्स जनरल रिएक्शन्स घेतलेले आहे. हे लक्षात ठेवा नेमकं कशा होतात. When carboxylic acid react with thionyl chloride they produces acyl chloride with elimination of sulfur dioxide and hydrochloric acid. When carboxylic acid react with phosphorus trichloride they produces acyl chloride with phosphorus acid. When carboxylic acid react with phosphorus pentachloride they produces acyl chloride with phosphooxychloride. आता एक्झाम्पल घेऊया. मी इथेच थोडंसं मॉडिफिकेशन करतो म्हणजे तुम्हाला मी इथे घेतोय ऍसिटिक ऍसिड CH3COOH. What happens when acetic acid is heated with thionyl chloride असा प्रश्न विचारला जाईल. What happens when acetic acid react with thionyl chloride. thionyl chloride ची आणि thionyl chloride react with acetic acid they form acetyl chloride. CH3COCl acetyl chloride. ऍसिटिल क्लोराइड ते फॉर्म ऍसिटिल क्लोराइड. आता दुसरं एक्झाम्पल इथं मी इथं ऍसिटिक ऍसिड घेतो. ऍसिटिक ऍसिड रिएक्ट विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर याची ऍसिडची रिएक्शन झाल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला ऍसिटिल क्लोराइड CH3C डबल बॉन्ड OCl ऍसिटिल क्लोराइडच इथं आपल्याला मिळतं. फक्त इतर साइड प्रोडक्ट वेगळं आहे ऍसिड फॉस्फरस ऍसिड. आता इथे जर समजा अजून दुसरं घेऊया फॉर्मिक ऍसिड. When formic acid react with phosphorus pentachloride they produces फॉर्मिल क्लोराइड. they produces फॉर्मिल क्लोराइड. बरोबर आहे. अशा रीतीने तुम्ही कुठल्याही रिएक्शन जनरल रिएक्शन वरून कुठल्याही तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर रिएक्शन करून हे ऍसिल क्लोराइड तयार होतं. यांचं एक्झाम्पल तयार करू शकता. ओके.